तुला ना स्वामींचं वेड लागलंय असं लोक मला म्हणतात, असं तुम्हालाही म्हणतात का? चला तर मग असं लोक का म्हणतात आणि त्यांना काय उत्तर द्यायला पाहिजे आणि ह्याची कारणं काय ते ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनल स्वामी आणि आपणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. बऱ्याचदा मला लोक म्हणतात का तुला काय स्वामींचं वेड लागलंय का? सारखा आपला मठात जातो, कुठे गाडीवर दिसलं एखादं स्वामींचं चित्र का अरे स्वामी माझ्यासोबत आहे, लगेच खुश होऊन जातो. एखादी इंस्टावरती रील दिसली का बघ स्वामी माझ्यासोबत आहे, तर सारखं स्वामींचं नामस्मरण करत असतो. एखादं चित्र वगैरे किंवा ढगामध्ये आकाशामध्ये एखादं चित्र दिसलं तर अरे ते पण थोडासा आकार स्वामींचा झाला. असं सारखं सारखं जिकडे तिकडे तुला स्वामीच काय दिसत असतात असं मला बऱ्याचदा लोक म्हणतात. पण हे काय स्वामींचं खरंच वेड आहे का? बरं, मी यांना उत्तर काय देतो ते तुम्हाला सोप्पं सांगतो. मी त्यांना एवढंच सांगतो, कोणाला आहे ना मुलींचं वेड आहे, कोणाला जुगाराचं वेड आहे, कोणाला व्यसनाचं वेड आहे, पण मला ना माझ्या स्वामींचं वेड आहे, जे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांचं वेड आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. असं तुम्हालाही म्हणतात का? तर हे उत्तर त्यांना नक्की द्या. आणि ह्याच्यावर आणि जी कारणं आहेत ना ती कारणं सांगतो की अशी लोक का म्हणतात. बऱ्याचदा असं का होतं माहिती आहे का? जेव्हा तुम्ही स्वामी भक्त असाल ना, निस्सीम स्वामी भक्त, ज्याची भक्ती खूप प्रचंड आहे स्वामींच्या प्रती, तर त्यांच्यासाठी ना त्यांना स्वामींबद्दल आणि खूप श्रद्धा असेल, त्यांच्याशिवाय काही सुचतच नाही. आणि हीच ती वेळ असते जेव्हा आपण स्वामींच्या सानिध्यात आलेलो असतो. हो, स्वामींच्या सानिध्यात आलेलं असतं. आणि हेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला स्वामींचं वेड लागलेलं असतं. नकळत आपण स्वामींच्या सानिध्यात आलो असतो आणि एक विश्व तयार झालेलं असतं स्वामी आणि आपलं. कारण आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अडचण स्वामींसोबत आहे ना शेअर करत असतो. एखादं सुख आलं तरी स्वामींना सांगतो, दुःख असलं तर आपण स्वामींना सांगतो. मग ते नकळत आईचं आणि लेकराचं किंवा मित्राचं वगैरे असं नातं, एक बॉन्डिंग तयार होतं. म्हणून आपल्याला सारखं स्वामी स्वामी कोणत्याही गोष्टीमध्ये ना स्वामी स्वामी दिसायला लागतात. हेच जे कारण आहे की आपल्याला लोक म्हणतात की स्वामींचा वेड लागला. तर तुम्हालाही म्हणत असेल तर नक्कीच तुम्हालाही हा प्रश्न पडेल आणि तुम्हाला याचं उत्तर सापडेल. तुम्हालाही उत्तर योग्य वाटेल. आणि मी जे उत्तर दिलं की कोणाला जुगाराचं वेड आहे, कोणाला व्यसनाचं वेड आहे, तर मला तर माझ्या स्वामींचं वेड आहे, जे अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे पालक आहेत. तर मग ह्याच्यामध्ये काय चूक आहे ना? तर इथून पुढे जर का तुम्हाला कोणी असं म्हटलं की अरे काय वेड आहे का स्वामींचं नुसतं भक्ती करतात, तर त्यांना उत्तर हेच द्या. नक्कीच तुम्हालाही त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळेल की मी स्वामींचा भक्त आहे आणि त्यालाही त्याच्या प्रश्नाचं उत्तर परफेक्ट मिळेल. आणि तर हेच होतं आपल्या व्हिडिओचं आजचं डिस्कशन. तुम्हालाही असं जर का कोणी प्रश्न विचारत असेल, तुम्ही काय उत्तर देता ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. माझं उत्तर मी सांगितलं, तुम्ही तुमचं कमेंटमध्ये उत्तर सांगा आणि ते उत्तरही मला आवडेल ऐकायला एक स्वामी भक्त म्हणून. चला तर मग इथेच आपली व्हिडिओ थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. खूप घाम होतं, खूप गरम व्हायला लागलंय, पंखा पण बंद आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू आपण. तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल स्वामी आणि आपण पाहत राहा. श्री स्वामी समर्थ.